नमस्कार. मी वैद्य वैभव हंत्रे. केस गळणे हा एक विषय आहे. केस गळणे हा प्रमाण विचार केला तर खूप प्रमाणात केस गळत आहेत. याची बरीच कारणं आहेत. उष्णता आहे, पित्त आहे, पचन आहे, लाईफस्टाईल आहे, तर स्ट्रेस आहे. तर ह्या सगळ्याचा विचार करता एकच मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो की केसांचं पोषण. ह्या बाकीच्या गोष्टी आहेत त्यासाठी ट्रीटमेंटची गरज आहेच. काही गोष्टी पित्त बॅलन्स करणं आहे, पचनाचे व्यवस्थित करणं आहे. तर केसांचं पोषण होणं हे त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. केस रोज सकाळी उठल्यानंतर, केस विंचरल्यानंतर किंवा केस धुतल्यानंतर जर केस किती प्रमाणात जात आहेत, समजा ते 10-15 जात असतील, ठीक आहे, इट्स ओके. पण ते 25-50-100पर्यंत जात असतील तर त्याचा विचार हा नक्कीच केला पाहिजे. तर केसांचं पोषण हा जो मुद्दा आहे तो संबंधित आहे अस्थिधातूशी. म्हणजे केस हे अस्थिधातूचा मल सांगितला आहे. जर अस्थिधातूचा मल केस सांगितलं तर अस्थिधातू हा चांगला राहणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याचा अग्नी चांगला राहणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याचं पोषण होणं गरजेचं आहे. तरच तुमचे केस व्यवस्थित राहणार आहेत. केसांचं पोषण होण्यासाठी आहार, लाईफस्टाईल आणि त्याच्यासाठी गरजेची असेल ती औषधाची चिकित्सा करणं गरजेचं आहे. तर ह्या तिन्ही गोष्टी केल्यानंतर इवन दो त्यामध्ये काही पित्ताचा प्रॉब्लेम असेल, डॅन्ड्रफ असेल किंवा उष्णता असेल, ह्याचीसुद्धा थोडीफार चिकित्सा करावी लागते सुरुवातीच्या काळात. किंवा ते जर नसेल तर डायरेक्ट केसांचं पोषण जरी केलं तरी बऱ्याच अंशी केस गळती कमी होऊ शकते. केस पिकणे हा वेगळा विषय आहे. केस पिकणे हा पित्तासंदर्भात आहे, पण त्याची कारणं थोडीशी वेगळी आहेत. तर केस गळणे हा जो विषय आहे तर त्यासाठी केसांचं पोषण हे योग्यरीतीनं होणं गरजेचं आहे. तर केसांचं पोषण ज्यावेळी होतं आहे त्याचवेळी अस्थिधातूचं पोषण होत असल्यामुळं अस्थिधातूही चांगला होतो आहे. त्यामुळं आयुर्वेदामध्ये एक चिकित्सा करून दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे थोडक्यात मूळ चिकित्सा करताना त्याच्याबरोबर बाकी पण काही गोष्टी, ह्या किरकोळ गोष्टी ह्या ऑटोमॅटिक त्याबरोबर बऱ्या होत असतात. त्यामुळं केसांचं पोषण होणं म्हणजे केश नावाच्या काही गोष्टी, म्हणजे थोडक्यात केश औषधी, म्हणजे आयुर्वेदामध्ये काही औषधी अशी सांगितली आहेत की ते केशची आहेत. म्हणजे त्याचं काम बहुतांशी हे केसावर होत असते. बाकीवर पण होत असते, पण केसावर जास्त फोकस करून काम केलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण त्याला भृंगराज उदाहरण घेऊ. अशा काही गोष्टी आहेत की डायरेक्ट त्याचं काम हे केसचे म्हणून सांगितले. त्यामुळे तुम्ही डोळे झाकून मास्काचा वापर केला तरी त्याचा उपयोग चांगला होऊ शकतो.